ही काय गवत झालं बाई हे मानावराचं नुसताच झोपेल राहतो घरामध्ये, काही कामाचं नाही धंद्याचं नाही. बरं एखादं गडी पाहून दे म्हणलं ते बी नाही जमाना, ते तरी काहीतरी काम झालं असतं. गडी पाहून दे म्हणा मला मग झोप येळभर, मग कोणी म्हणणार नाही उठ कराय. आता काय करू राहिले काय माहिती, घरातच झोपेल असं ना अजून. त्याला रात्रंदिवस सारखीच झोपायला. काय दारू पिऊन येते त्या मित्रासोबत आणि जेच घरात घुसून बसते, बाहेरच नाही निघत. का मी काय म्हणून राहिले? ए काय गागू राहिली काय? तुम्हाला ऐकून येत का? काय ही वावरात काम पडे जे काय तुम्ही करत काय करत राहते? मग कर रे, तुला काय होत नाही काय म्हणजे काम? मी उक्त घेतलं काय एकटे ना? उक्त घेतलं का म्हणजे? तुम्हाला काही वाटलं बाई थोडंफार? आता बाय मला काही काम होत नाही, तुला काय सांगतो. मग मला हा. होत नाही, मी नाही करीत जा. मी आता करणार नाही, आतापर्यंत लय केलं मी. तुम्ही हा. केलं माझ्याकडून बी होत बाहेर नाही. काम बरं ना, हात पाय नको नको करू राहील मावली. हा मग तुमच्याकडून काम होत नाही ना? आता नाही म्हणा माकून. मग गाडी पाहून द्या मला. का आला कामाला काय आला तो डोकं फिरला का? म्हणजे? मला गाडी पाहून दे. हा मग मी कावर करायचं? तूच कर सगळं आता. माझ्याकडून बी मोटर नाही. चालू करायची, बारे द्यायची तूच. गाड्याला पैसा आणायचा कुठून द्यायला? मला नका सांगू हा? तुमच्याकडून आणा. गडी अशी किती काम करते. अहो लोक पाहन तुम्ही ती शिरप्यान गाडी ठेवला आता. मग काय किती करायचं? काम करतात तो माणूस माहिती का? शिरप्याने गाडी ठेवला त्याचं आहे तेवढं, आपलं आहे तेवढं. आपल्याकडे मोठे हा काय तुम्ही फोन करा एखाद्या गाड्याला. आलेले का गाड्यावर? हा हा कवर करू मी तरी एकटी काम. ना तुम्ही अशा दारू पिऊन झोपते आणि ते मी काँग्रेस घे उपटो त्याच्यात पाय. हा. गबाळ किती झाले, हे काय करू राहिले मग मी? नुसतं तोंडच करीत राहते गाडची. तुम्ही नुसत्या गप्पा, हा तुमच्या नुसत्या गप्पा चाला ते काही नाही तुमच्या जवळ. मी आलो का आतून? काय आला? टाइम झाला, मित्राचा फोन आलता. हा नंतर जा, काय एकदा गाडी पाहून द्या मला. म्हणजे? हा मग जा, कुठे जायचं मग मोकळे तुम्ही चारी पायाना. हा का? हा तू गाडी सांभाळशील का पण? हा मी त्याच्यावर सांगतो. करू घेशील नाही व्यवस्थित? अहो मग गाडी खायला ठेवायचं आहे हा मग तेच. कामालाच ना. बरं पाहते शिरप्या काय त्याच्यात आहे का नाही? पहा बरं फोन लावून, माग म्हणत होता तो. हा का? हा हॅलो शिरपतराव, अरे ते तो का गडी वाहता तो कोणा काही राहता? कोणा कसं नाही का? ए अरे मग तेवढं जर पाठवून माग असेल तर. बरं बहीण बाई. हा तेवढं त्याला फोन कर, त्याला म्हणा का बाबरावने बोलावले म्हणा तुम्हाला. हां 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 हे बस सांगितलं त्याला, तो मला सांगतो लगेच फोन करून. येईन म्हणे घरी. मग येईल म्हणा तो काय हा. कामाला चांगला आहे म्हणा पोरगा. अहो मग मी तेच कारण म्हणते. कसं झटका कटका पोरगा असला ना, हा काही उचल मांडला बोजा बाजा, बरोबर आहे की नाही? अहो ते खताची गाणी सुद्धा वाहत होतो हा खांद्यावर नाही जाईल ना. हा एक तर आपले रस्ते अडचणीचे मग नाही, तिकडे बैलगाडी जात नाही, मोटरसायकल जात, हा बरोबर आहे की नाही? हा बरं येईल तो आता आणि घेऊ ठरवून त्याच्याकडून. हा पगार तो पाणी. महिन्याने करतो का वर्षाने का वर्षाचा जर घेतो काय माहिती. मग परत या तुम्ही जा. हा का? निंदीत थोडंफार. बरं बरं हा जा. मग मला फोन करतो आल्यावर, आता करते ना, काय भरोसा आहे का नाही? तेवढं काढू घे गाबाळ. हा हा गेले आता गावात निघून. तो गडी बी कवा येतो काय माहिती. आईला शिरपत काकाने मला पाठवलंय म्हणून, कोण त्यांचा मित्र आहे बाबराव मामा का काय, पाहतो जाऊन काय कामासाठी बोलावले. किती पगार आहे काय करताय पाहिलं, पाहू आता. घरात तर कोण दिसत नाही, हे दिसतंय मॅडम, त्यांना विचारतो. बाबराव मामाचं हेच घर आहे का? हा येच. तुम्ही? मला ते शिरपत काकाने पाठवलंय म्हणून, त्यांना कामाला गाडी पाहिजे. हा ते गडी म्हणून तुम्हीच का? हा मीच आहे. हा तुम्हाला फोन केला होता ना, हा पण मग आता मा नवरा नाही घरी, मग आता ते गावात गेले. मी फोन करते थांबा. कसं करायचं, एवढं लांबून आलोय मी. नाही मी फोन करते ना, गडी लागतोच ना आम्हाला. हा हा सांगा. हॅलो कुठे आहे हो? गावातच आहे का अजून? बरं या घरी, तो आला ना तो गडी. हा हा लवकर या. चला ते आले का म्हणजे मग कसं पैसे पाणी ठरलं बरं, तुम्ही बरं. कामाला बिलकुल चालन जायचं. चालन चालन. हा सगळं काम करायचं बरं पण. हा काम सर्व. आम्हाला कसं वावर ज्यादा कमी हा ना हा त्याच्यामुळे. चालन चालन, सर्व काम करेन, काय टेन्शन नाही घेऊ. हा काही काम सांगा मला, सर्व शेतीत सर्व काम येते. हा ना हा काही बरं काम झालं. सांगा. आम्हाला कामाचंच गडी लागत. हा माझ्या नवऱ्याकडून काम होत नाही, हा माझ्याकडून होत नाही. हा हा मग गडी असला म्हणजे तो बरोबर करतो. बर बर, काही काम सांगा मग, काही काही काम सांग पण. हा ना हा बरोबर आहे बाई. आले पाहिजे. राम राम. राम राम. काय म्हणता? तुला पाठवलं का शिरपत? हा त्यांनी पाठवले मला, हा म्हण बाबूराव मामाची इथे असं मळ्यात घर आहे म्हण. हा. मग आलो मी इथं पाणी पाणी. हा रोडच्याच काढायला ना आपलं. हा हा तेच ना. काय म्हणले मग?
मी तेच म्हणलं मग पगार पाणी घ्या ठरून आता हालायचं बरं तू सगळं काम करणार ना काम काही सांगा मला. हा ना हा. येतं ना पण हा सर्व. कारण बाई मी घरी राहत नाही भाऊ हा हा माझी बायको राहते घरी हा ती तुला काम सांगेल तेवढं हा. करायचं चालन काही काम सांगा, काही हा. काम सांगा. कारण कसं मी काय आता एक ठिकाणी राहत नाही हा, हा. मला मागे जास्त उद्योग हा राहत चालन मी आतापर्यंत लय केलं भाऊ हम्म मग आता काही कंबर साथ द्यायना हात पाय द्यायना हम्म दिसायला आता कमी पडत चाललं दिवसांदिवस हम्म त्याच्यामुळे म्हटलं बरोबर आता आहे. बायकोला म्हणलं गडीच पाहून देतो तुला एखादा चालन. त्याच्याबरोबर तू कर बरोबर आहे की नाही हम्म. त्याच्यामुळे करून घे भाऊ असं तर मग तू काय घेशील महिन्याचं घेतो का वर्षाने राहतो नाही महिन्यालाच मला खाऊन पिऊन आहे ना शिरपत काका 7,000 याचे खाऊन पिऊन. खाऊन पिऊन म्हणजे राहायला येणंच राहायचं तू हा शिरपा चिडक हा खाऊन पिऊन 7,000. कारण का आमच्या घरी ना हम्म. आम्ही दोघंच नवरा ऐकू ना हा हा तेव्हा आता तुला कसं ठेव अशी मला स्वयंपाक घेत नाही ना मग त्याच्यामुळे भानगड अशी. मग घरी कोण नाही तुला नाही ना. पहा बरं मी म्हणले होते ना हे असे राहते पहा मग खाऊन पिऊन ठेवू का मग मग राहू द्या ना मग आता काय हा. होतं मी एक कर हा ते शिरपाचं जाऊ दे बाबा हम्म. आपलं काम काही लई नाही हा मोजकं काम आहे हा तर तुला मी खाऊन पिऊन 5,000 महिना देईल 5 का. हा काय करावं माझं डोकं चला ना. पाय 6 करा ना. नाही हो, सहा मला काय परवडतच नाही ना. जास्त काम नाही का. तुला उन्हाळ्यात आहे ना 8 महिने झोपायचं काम राहील हा का. उन्हाळ्यात काहीच नाही इकडं काम बर बर. फक्त 8 महिने शेजनलाच काम हा राहतं हिवाळा पावसाळा बा. हा, बस बस बर बर काय अडचण नाही. ना आपलं क्षेत्र आहे बाई एवढं डोंगर लोक आहे बर बर हं? हा चालन. एवढं खताच्या गोण्या चालेल, न्यायच्या चालेल. मारायला टाकून द्यायच्या काही सांगा मला. मग 5,000 महिना मान्य आहे तुला चालन चालन हा? पण जेवण 2 टाइम त्याला. सकाळ संध्याकाळ ना हा हा दुपार नाही बरं का नाही नाही. आम्ही तर एक टाइम खातो का हो? हा, आम्ही एक टाइम राहते आता तो आम्हाला- बाई बाई तुम्हाला एक टाइम देते पारा 1-2 हा, नाही 2च टाइम दिले लय झालं मला. चोपूर आणतो ना हा तर आमच्याकडे बाजरीच्या भाकरी राहते चपात्या राहते काही टेन्शन चालेल नाही ना. हे खातोय का तू हे ते नाही खात. अहो किती महाग येते तुम्हाला काही वाटत का अगं आपण खातोय ना मग आपण गपचित खायचं का असं गाड्याला देत हा राहते का हम्म. हा गडी चिंगराच्या परत मग ते म्हणशील मला ये आणतोय म्हणशील हा बरं ये नाही तुला चालत नाही नाही हा काहीच नाही. कारण मी पेत राहते भाऊ बरं, तू म्हणशील मला द्या अहो, थोडं तुम्ही मालक हे तुम्ही काही खा पिया त्याला कशा सांगू राहिले तुम्ही काय पाय नाही नाही गाडी मी मटण नाही खात आणि 10 रुपयात नाही मला नशाचं काहीच नाही हात नाही. मग लय भारी माणूस मग? तंबाखू सुद्धा काहीच नाही खात नाही ना नाही अरे नाही. वा, लय भारी व्यस्त बिगर व्यस्त माणूस आवडला मला पण तो कोण गडी मग तुला आवडला अहो कामाला म्हणते मी म्हणजे व्यसन नाही अरे त्याला बरं त्याला काय काम केलं काम आताशी आलाय त्याचा ठरवून राहिलोय आणि तुला कशावरून आवडलं अहो, व्यसन नाही ना त्याला काही मग व्यसन त्याला नाही ना हा. मला आहे ना हा हा तेच तर झालं मी ना तर कळत तुला ठाकडे जायला नाही नाही ठाके गाला बाय बरं भाऊ हम्म. तू आता काय करतो याच्यातलं गाबळ उपटायला बिलक बरं बर हा. ये बिलक भाऊ. मी पण जाऊन त्याच सांग त्याला सांगितलंय ना हा मग मग तू घरात जाय ना आता काहीतरी स्वयंपाक पाण्याचं सारं आवरेल मग मी पण गावात काढते थोडं बरं लाग काढू गडी बरं हा. कसा काढू ते पाय हा का अगं कसा काढू तो पाय ना अहो तुम्ही पण लागा लागलं असतं नाही नाही मी आलो का तू पटापट होईन ना मी गावात चाललोय बर आणि ते झालं का काय करते आज दोघं काय हे बाय तिकडे आंबे खाली जा हा आणि तो वाटाण नेंदात बसा दोघं जण बर हा दोघाला 2 खुरपे न्या चालेल चालेल हा मी येतो संध्याकाळी आता बर हा हा जाऊ का जा ना ए भाऊ येऊ का हा या तो नाव काय मला नाव नाही सांगितलं मावल नाव आहे ना गाणी आहे. हा गण्या येऊ का हा चल एक करू बघ त्याच्याकडून हा हा. येऊ नका आता लवकर घरी नाही आता माझा टाइम आवडते जमत काम हा काम सर्व जमत आपल्याला. हा ना हम्म. ते यांचं एवढं मनावर नाही घ्यायचं ते बोलतच राहते हा हा चालेल. आपल्याला जेवढं होईल नाही, तेवढंच मला करा. सवय तस काय अडचण नाही हा ऐकायची ना? सवय. हा ते काय ना ते सांगायचं कामच आहे हम्म. आपल्याला जेवढं पटेल तेवढंच करायचं बर बर तुमचं स्वभाव लय चांगलं दिसतंय हो. हा मा चांगलाच आहे ना हा ना ते लय मालक लय टाईट दिसते आहे. ते जर असे डोक्यात नाही हा दारू बिरू पिते का. दारू पिते आणि ते हा. आता हातपाय दुखत आहे ना हा ते टाईट मेंदूत ताप दिसतंय. गेला होता त्यांच्या हा. त्यापासून ते चिडचिड करते नसते बरोबर तुमचं स्वभाव लय चांगलं दिसतंय बरं का. हा मा चांगलाच आहे बरोबर आहे. मला पण लय आवडलं तुम्ही हा ना हा तुम्ही चांगल्या घरातले दिसते बरोबर माहेरचं घर. हा मा आपली भारी हा हा ना आणि काम जास्त लोड नाही घ्यायचं हा हा चालेल चालेल. हा फक्त संग राहायचं हा चालेल आता हे काही येत नाही आता लवकर चा आपण त्या तिकडे जाऊ चला ना. हा काय करायचं तिकडं. तिकडे काय एवढं कामाचं काही नाही हम्म. मग दाखवून आणते मळा बिळा तो बर बर. हा तुमचा मला काय एवढा सगळा. हा हे आमचंच आहे ना सगळा हे सर्व रोप हा वगैरे हे टाकेले. इकडे कांद्याचं रोप टाकेले हे वाटाणा तुमचाच आहे का. हा आमचंच आहे हा पण ना? त्याला आता खत टाकायचंय ना हा चांगली शेती 10-20 एकर दिसते तुमची हा शेती. शेती लय मोठी ना ऊस नाही लावली का. ऊस हा काला सहज विचारलं. सहज विचारला का हम्म. नाही ऊस आता तुम्ही जर राहिले ना हा तर मग लावू तुम्ही फक्त कायमच राहून जा आमच्याकडे कामाला बर बर बर. मग ऊस लावू आपण ऊस तुम्हाला लय आवडतोय. आता आमच्याकडे कोणी गाडीच नव्हता ना हम्म. मग त्याच्यामुळे ऊस लावून काय करता बर
हा मी काय पाणी भरतो उसाला. हा का हा पाहिला मला कोण शिरपतराव. हा त्याची ती मालकी नाही यायची ना हा हा पाणी भरू लागायला मला. हा ग हा ते मालक काय पेल राहता हा ती मालकी यायची मला जोडीदार पाणी भरायला. अरे वा, चांगलंय मग. कस काय मग आमचा मळा मला मस्त आहे. है ना हा. ते बाई इथे ये रे हा ये रे पाणी जोडच फक्त बटन दाबच का हा, इथे ना लगेच तिकडे पाणी पडत. बरं बरं हा चालेल. आणि इकडून एक घास बीस आहे हा. गाय घ्यायच्या आता तुम्ही आलेच तर गाय बी घेऊन टाकू 2-3. बरं बरं हा भाई आले खन बाई आले वाटतं बरं का. चला तिकडे जावं काय लागेल. टोनच येईल दिसते का. हा आले आले चला मग काय. आपल्या दोघांना चांगलं जमन ना हा मग एका राशी आलो आपण नाही का. हा मला बी असंच घडी लागत होत. हा ना. का काय गेलते तिकडे हा त्याला म्हटलं ती वेळ दाखिली हा. म्हटलं उचला तू जर थांबला आमच्याकडं. म्हणजे मी गेल्यावर हे दाखवायला गेलते का आपलं वावर माताला माहिती कुठं काय कुठं काय त्याला मागास सांगितलं होतं एवढं तर आपलं कुठं डोंगरापर्यंत आहे. असं दाखवून नाही चालत. दुसऱ्या ज्वार पाणी भरायला गेला मग तो कस काय जाईल आपलं सोडून. समक्ष दाखवून दिलं त्यांनी मला मग? डायरेक्ट काय शेती. मग शेती म्हण ना मग. मग म्हणलं तुम्हाला शेती- काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं. काय डोक्यात राहिलं का हे बघ तुला एकच सांगत हा काय. गाड्यापासून लांब राहायचं फक्त काम सांगायचं. हा परत पण सांगितलं नाही. हा बस हा. चालेल चालेल उद्यापासून ते जाजेल एकटा मी घरी राहते. हा हा चाल तुलाही होत नाही ना आता. नाही ना आणि तो घरातच बसून राहायचं. बर. जर बाहेर दिसते मला पण मला बरं लागत होतं कालपासून. हा काय हा मग गबा झालं काढून मग किती काढलं पहा ना. त्याच्यात मला दिसू राहिले. चला तिकडे आता ते काढायला दिसतं थोडं पुढे सर्व काढलंय. मग काहीच नाही ठेवलं. म्हणजे कडाला दिसतंय ना पुढंच राहिलं का. हा तिकडे सर्व काढलंय फक्त हे तोंडाच राहिले फक्त. मग ते कोणा काढायचं मी काढायचं का. नाही काढतो ना मग ते शेती दाखवायला गेलते ना. दिलक भाऊ. हा, हिला खरंच गाडी हे काय लगेच काय 2 मिनिटात. नाही नाही काय हे काय तो तोंड जोडीला आता मी. काय अरे काम सोडून दिलं कुठं तिकडे गाड्याला घेऊ गेले काय करायला. तुम्ही गाडी ठेवून दिला ना तुमच्याकडून होत नाही ना तिकडे जायचं तुम्ही हा. यायचं नाही आमच्याकडे चिंता. तू वाटोळा करायला आले काय बाबा. मला फक्त गाडी लागत होता तुम्ही दिला तुम्ही काम पाहा जा. बरोबर. नाही तर येईल घरी येत नाही ना आज लगे आले 10 मिनिटाला घरी. हा.